कामाची तास यांची जर उलटागणी केली, जर कंटिन्यू माणसानं काम केलं तर 21 तास त्या ठिकाणी 21 दिवस त्याला कामाचे दिवस काम करायला लागतात. म्हणजे 21 दिवसाचं काम आणि पुन्हा काय सांगायचं. सांगली जिल्ह्यातील तसंच राज्यभरातील जे प्राथमिक शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या आहेत. BLO असेल, SIR असेल, त्याशिवाय इतर जी अशैक्षणिक कामं आहेत या अशैक्षणिक कामांना या शिक्षकांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही अशैक्षणिक कामं ताबडतोब बंद करावीत. त्यासह इतर ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये आज राज्यभरामध्ये हे प्राथमिक शिक्षक एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही सांगली जिल्ह्यातील हजारो प्राथमिक शिक्षक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे. नुकतंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आपल्याबरोबर या संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की मागणी तुमची राहिलेली आहे आणि काय भूमिका राहणार आहे? आज या ठिकाणी सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आम्ही एक दिवसाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या जवळजवळ 1734 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि खाजगी शाळा यामध्ये सहभागी झालेले आहेत. यातली एकही शाळा आज चालू नाही. सर्व शाळा बंद आंदोलन आज आमचं खऱ्या अर्थाने यशस्वी झालेलं आहे. यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आताच निवेदन दिलं. या निवेदनामध्ये गरज नसणारी TET जी परीक्षा आहे, जी शिक्षक पात्र होऊन सुद्धा या ठिकाणी शिक्षक पेशेमध्ये आले असताना सुद्धा या शिक्षकांनी 30-30 वर्ष आपली नोकरी बजावली असताना या नोकरीमध्ये आपल्या अनेक डॉक्टर घडवले, इंजिनियर घडवले, न्यायाधीश घडवले, पुढारी घडवले, हे सगळे घडवले असताना सुद्धा त्यांच्या मात्र परीक्षा निश्चितपणानं होत नाहीत. पण जो शिक्षक पात्रता परीक्षा देऊन त्यावेळेला आला असताना सुद्धा त्या शिक्षकाची TET सारखी परीक्षा आमच्या डोक्यावर लादली गेली आहे. ती TETची परीक्षा रद्द करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्याबरोबरीनं जे BLOचं काम आहे, हे BLOचं काम गेली सातत्याने एक व्यक्ती 10-10 वर्ष करतोय. आणि अशा ठिकाणी मला सांगा, त्या शिक्षकाची ऑर्डर आम्हाला शिकवण्यासाठी असताना सुद्धा आम्ही फक्त BLOचं काम करायचं आणि आमची पोरं वाऱ्यावर सोडायची का? मग आमची मुलं वाऱ्यावर सोडली तर आमची पोरं आम्ही शिकवणार कोण? हा सवाल खऱ्या अर्थाने या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला विचारलेला आहे. BLOच्या कामामध्ये आत्ता सध्याला 1 जुलै ते 30 जुलै अतिशय व्हास्ट असणारं 2,500-3,000 हजार फॉर्म एका शिक्षकाला भरायचे असताना सुद्धा या BLOचं काम या शिक्षकांच्या माथी मारलं आणि त्यामुळे शिक्षक ह्या शाळेपासून वंचित राहिला आणि त्यामुळे आमच्या शाळा आज मोडीत निघायची वेळ आमच्यावर खऱ्या अर्थानं आलेली आहे. अशा परिस्थिती निर्माण झाली की शाळा मोडून पुन्हा आम्हाला इकडं वर्ग करून घेतं की काय शासन, अशा आम्हाला भीती वाटायला लागलेली आहे. अशा अवस्थेत या BLOचं काम कसल्याही परिस्थितीत आमच्याकडे काढून घेण्यात यावं ही आमची रास्त आणि योग्य मागणी आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्याचबरोबरीनं जुनी पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे. त्याचबरोबरीनं आम्हाला काय झालं पाहिजे, जे वेगवेगळे विविध ॲप्स म्हणजे ऑनलाईनची कामं, जे विविध ॲप्स जे आमच्या मोबाईलमध्ये आहेत, त्या ॲप्स आमच्या खऱ्या अर्थानं मुलांना शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नसताना सुद्धा हे ॲप्स आम्हाला घ्यायला लावले. अशैक्षणिक कामं आमच्यावर लादली गेली आणि त्यामुळे आम्ही शाळेपासून वंचित राहायला लागलेलं आहे. आज आम्ही पालकांना तोंड देत असताना सुद्धा पालक म्हणतायत की शिक्षक गुरुजी जर BLOच्या माध्यमातून गावागावामध्ये फिरत असेल तर आम्ही आमची मुलं शाळेमध्ये कशी पाठवायची आणि आमची मुलं शिकणार का, हा त्यांच्यापुढचा निर्माण झालेला यक्ष प्रश्न आहे. आणि याच माध्यमातून जे संच मान्यतासारखं जाचक अट जी शासनानं आमच्यावर लादली, संच मान्यतेच्या माध्यमातून मुलं कमी होत असताना मुलांच्या संदर्भात जादा मुलांच्या संदर्भात मुलं कमी आणि शिक्षक जादा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करत असताना सुद्धा 61ला 3 शिक्षक अगोदर असताना सुद्धा आज 76 पटाला 3 शिक्षक असतील तरच संच मान्यता त्या ठिकाणी मान्य केली जाते आहे आणि त्यामुळे मुलं घटल्यामुळं आमच्यातले शिक्षक त्यामधनं बाहेर पडत आहेत. अशा अवस्थेमध्ये हे आंदोलन हे प्रमुख मागण्या घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आमचं आंदोलन या ठिकाणी निश्चितपणानं आज यशस्वी झालेलं आहे आणि या पद्धतीचं आम्ही बिंदूनं रोस्टर तपासणीचा या ठिकाणी जाचक म्हणजे रोस्टर तपासणी ती पूर्ण झाली नसताना, त्याचबरोबर बनसोडे साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी पत्र काढलं असताना सुद्धा यामध्ये पदोन्नती ताबडतोब घेण्यात येऊ नये या पदोन्नतीची अट लावत असताना सुद्धा 1 सप्टेंबर 2025चा जो शिक्षक त्याच्या आतमध्ये जो TET झालेला आहे त्या शिक्षकाची त्या ठिकाणी बढती घेण्यात यावी. अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीचं या ठिकाणी पदोन्नती घेण्याचा घाट खऱ्या अर्थानं प्रशासनानं राबवला. तो निश्चितपणानं विनाअट म्हणजे TET 2028 पर्यंत आम्हाला TET करायची आहे, याची आम्हाला मुदत देण्यात यावी आणि सिनियरिटीप्रमाणे शिक्षकांची यादी तयार करून त्या पद्धतीने पदोन्नती देण्यात यावी. आणि जर आम्ही 2028 पर्यंत TET नाही केलो तर त्याला पदोन्नतीपासून वंचित ठेवा. आमचं त्याबद्दल काही दुमत असेच कारण नाही अजिबात. पण यामध्ये 1 सप्टेंबर 2025च्या अगोदरचा TET असणारा शिक्षक त्रोटक आणि नगण्य, बोटावर मोजण्याइतपत फक्त नवीन लागलेला शिक्षक यामध्ये आहे आणि त्यांनाच फक्त बढती मिळणार आणि त्यामुळे जे सिनियर शिक्षक आहेत यापासून वंचित राहणार. त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आंदोलन
आंदोलन आमचं यशस्वी झालेलं आहे. सांगाल कारण जिल्हा अंतर्गत बदल्यांचाही विषय आता तुमची मागणी आहे त्या संदर्भात. जिल्हा अंतर्गत म्हणण्यापेक्षा आंतरजिल्हा बदलीचा जो 7वा टप्पा आहे तो टप्पा शासनानं पूर्ण करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 मागण्या आमच्या रास्त आणि महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली मागणी म्हणजे TETची परीक्षा पास होण्यासाठी शासनानंच 2028 पर्यंत ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत दिलेली आहे. आमची मागणी अशी आहे की जसं 2-3 राज्यांनी स्वतंत्र राज्याची परीक्षा निर्माण केलेली आहे शिक्षकांसाठी, तशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं सुद्धा स्वतंत्र परीक्षा शिक्षकांसाठी आयोजित करावी. 2028 पर्यंत आमची परीक्षा घेण्यात यावी. सर्व शिक्षक 100% त्यात पास होतील. पदोन्नतीचा जो विषय आहे तो पदोन्नतीचा विषय असा शासनानं केलेला आहे की TET झाली असेल तर पदोन्नती. आमची मागणी अशी आहे की आत्ता कोणतीही पदोन्नती करत असताना ही ज्येष्ठतेनुसार करण्यात यावी. कारण 28 पर्यंत जर मुदत दिली असेल TETला तर आम्ही आत्ता पदोन्नती ज्येष्ठतेप्रमाणे द्या. आम्ही 28 पर्यंत जर पदोन्नती पात्र असेल आणि TET जर झालो नसेल तर आम्हाला बढती द्या. आम्ही झालो नाही तर आम्हाला त्या पदोन्नतीतून माघार घ्यायला संधी द्या. अशा संदर्भाची मागणी आहे. एका बाजूनं शासन म्हणतं की शासनच आदेश काढतं की अशैक्षणिक काम BLO हे अशैक्षणिक काम शासनानंच घोषित केलेलं आहे. असं असताना दुसऱ्या बाजूनं विचार केला तर शासन या ठिकाणी शिक्षकांवरतीच BLO हे काम लादत आहे. त्यामुळं शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. जून महिन्यामध्ये शाळा सुरू व्हायच्या अनुषंगानं तयारी चालू असताना शिक्षक घरोघरी फिरून पट वाढवण्याचा प्रयत्न करत असताना अशा परिस्थितीमध्ये शासनानं SIR सारखं काम आणलं आणि शासन असं म्हणतं की बाबा शाळाही करा आणि SIR काम करा. अशा पद्धतीचं जर धोरण असेल तर शिक्षक हा मुलांवरती संस्कार करण्याचं काम करतो. त्यांची जी काय मेंटॅलिटी आहे ती चांगली राहिली पाहिजे. या सर्व परिस्थितीचा विचार करता खऱ्या अर्थानं शिक्षक हा मेंटॅलिटीनं चांगला राहील का, मग गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल का आणि खरोखर जे शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल का याचा विचार शासनानं करावा. आणि हे जे काय धरणे आंदोलन आहे याचा सकारात्मक विचार करून येणाऱ्या दिवसामध्ये शासनानं शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा सुरू करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे BLOचं काम कायमस्वरूपी शिक्षकांकडून काढून घ्यावं. नक्कीच असा एक मुद्दा उपस्थित करण्यात येतोय की शिक्षकांना जशी TET दिली जाते तशी इतर जे सरकारी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनाही लागू करावी मागणी. निश्चितच खरं तर बघायला गेलं तर प्रत्येकजण सेवेत येत असताना त्या वेळच्या ज्या काही निकष असतील ते निकष पूर्ण करून तो सेवेमध्ये आलेला असतो. मग पोलीस असेल, अगदी IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील, त्या काळातले जे निकष आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आम्ही सुद्धा शिक्षकांनी त्या काळात निवड मंडळाची परीक्षा असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षा ज्या सरकारनं घेतलेल्या होत्या, शासनानं घेतलेल्या होत्या, त्या पास होऊन आम्ही इथंपर्यंत आलो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आज आम्ही 32 वर्षे, 35 वर्षे, 25 वर्षे सेवा केली आणि पुन्हा परीक्षा द्या, मूळ जी TET होती जी परीक्षा आहे ती पुन्हा द्या म्हणणं हे शासनाचं धोरण योग्य नाही असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आत्ताच जी भूमिका मांडली की शिक्षकांसाठी स्वतंत्र अशी TETची परीक्षा असावी, जी परीक्षा कृतीयुक्त असावी. आम्ही शाळेमध्ये जे काम करतोय त्या संबंधानं प्रश्न आम्हाला विचारत आम्ही त्याची उत्तरं द्यायला काय हरकत नाही. ज्या विषयावर आम्ही काम करतोय, एखादा शिक्षक जर गणित विज्ञान शिकवत असेल तर गणित विज्ञानचे प्रश्न त्याला विचारले, त्याला जर हिंदीचा प्रश्न आज विचारला तर ते संयुक्तिक होणार नाही. म्हणून जो शिक्षक ज्या विषयाचं काम करतोय त्या संबंधानं त्याची 50% गुणवत्तेची आणि 50% कृतीयुक्त जर परीक्षा घेतली तर निश्चितपणे सगळ्यांना ते मान्य आहे. आणि काही राज्यांनी तशा पद्धतीच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि आजच्या आंदोलनातला आमचा मुख्य हेतू असा आहे की आम्हाला शिकवू द्या. आत्तापर्यंत आम्ही आर्थिकच्या मागण्या मागितल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला काहीतरी अपेक्षा केल्या असतील, पण यामध्ये आमची कुठलीही अपेक्षा नाही. या आंदोलनामध्ये आमची एकमेव अशी अपेक्षा आहे की आम्हाला मुलांच्या समोर जाऊ द्या, आम्हाला शिकवू द्या. ही एकमेव मागणी घेऊन आम्ही इथं आलो आहे. कारण SIR सारखं काम दिलं आहे. जून महिन्याची सुरुवात आहे, जुलै सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा टिकवणं हा आमच्या पुढचा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये जर असं काम केलं, आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की आम्हाला मुलांना शिकवण्यासाठी संधी देण्याच्या निमित्तानं तुम्ही सकाळच्या सत्रात शाळा घ्या, की जेणेकरून आम्ही जर सकाळच्या सत्रात शाळा घेऊन मुलांना शिकवलं तर दुपारच्या सत्रामध्ये SIRचं काम करू शकतो. म्हणजे पुढचा इशारा शासनाला या निमित्तानं निश्चितपणे आज आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन धरलेलं आहे. उद्याच्याला आम्हाला बेमुदत संप करण्याची वेळ आली तरी आम्ही सगळ्या शिक्षकांनी ती मानसिकता तयार केलेली आहे. जर शाळाच राहिल्या नाहीत तर आमच्या नोकऱ्याचा विषय नाही, नवीन येणाऱ्यांना तर ती संधी मिळणारच नाही. पण आमच्याच जर नोकऱ्या राहिल्या नाही तर आमच्यासमोर जर लेकरच नसतील तर आम्ही शिकवायचं कोणाला, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर. नक्कीच या निमित्तानं खऱ्या अर्थानं जे शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत, त्यांना अशैक्षणिक कामांचा बोजा मोठ्या प्रमाणात शासनाच्या वतीनं लादला जातोय आणि यामुळं त्या शिक्षकांचं मानसिक संतुलन सध्या बिघडतंय, त्यांना मानसिक ताण येतोय आणि जे त्यांचं मूळ काम आहे विद्यार्थ्यांना
ज्ञानदान देणं, शिकवणं हे कुठंतरी पाठीमागं राहत आहे. आणि त्यामुळं लवकरात लवकर हे BLOचं काम असेल, SIRचं काम असेल, हे शासनानं पाठीमागं घ्यावं. शिक्षकांना त्याची जबरदस्ती करू नये. आणि त्याशिवाय इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या पाहिजेत. त्यांना SIRचं काम द्यायचंच असेल, BLOचं काम द्यायचंच असेल, तर ज्या शाळा आहेत त्या सकाळच्या सत्रामध्ये शासनानं भरवल्या पाहिजेत आणि दुपारच्या सत्रामध्ये या शिक्षकांवर ही जबरदस्ती करायला हरकत नाही, अशा तऱ्हेची मागणी या शिक्षकांकडून होते. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये ह्या मागण्या जर मान्य न झाल्यास तर बेमुदत संप करून शाळा बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.